नमस्कार महाराष्ट्र मित्रांनो, माझी सगळ्यात आवडती कापसाचं वाण आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त सिंगल व्हरायटी जर लावली जात असेल तर ती व्हरायटी लावली जाते मित्रांनो। त्या व्हरायटीला जर तुम्ही पहिल्या बायकोसारखं प्रेम दिलं तर ती व्हरायटी तुम्हाला एका एकराला 15 ते 17 क्विंटल पर्यंत उत्पन्न देईल। व्हरायटीचं नाव सांगण्याच्या पहिले चॅनलला नवीन असाल तर फॉलो करा मित्रांनो। व्हरायटीचं नाव आहे राशे 659। खतरनाक व्हरायटी। मागच्या 8-9 वर्षांपासून मी बघतोय अक्षरशः एक हाती राज्य करतोय कॉटन सीड मार्केटवर मित्रांनो। खतरनाक व्हरायटी आहे। आता याची लागवडची पद्धत कशी आणि याला जमीन कशी लागते, याला जर तुम्ही भारी आणि बागायती जमीनमध्ये लावत असाल आणि याच्यावर प्रेम चांगलं करत असाल पहिल्या बायकोसारखं तर तुम्हाला हमखास चांगलं उत्पन्न देतं मित्रांनो। आता याची लागवड पद्धत कशी आहे, हलकी आणि भारी। आणि लावण्याची जी पद्धत आहे, 2 सरींमधलं अंतर ठेवायचं तुम्हाला 4 फूट आणि 2 झाडांमधलं अंतर ठेवायचं तुम्हाला 2 फूट। जर तुम्हाला अंतर जास्त घ्यायचं असेल तर दुसरं तुम्ही ऑप्शन घेऊ शकतात। 2 सरींमधलं अंतर ठेवू शकता तुम्ही 5 फूट आणि 2 झाडांमधलं अंतर ठेवू शकता 2 फूट, पण तिथे तुम्ही 2 सीड लावायच्यात मित्रांनो। याचा लागवडीचा योग्य पिरियड जर तुम्ही बघाल तर 1 जून ते 5 जून एकदम बेस्ट। किंवा काही शेतकऱ्यांना लवकर लावायचा राहिला कारण की त्यांना दुसरं पीक घ्यायचंय तर त्यांनी लवकर जरी लावली तरी काही हरकत नाही मित्रांनो। कारण की हिचा जो आहे हार्वेस्टिंग पिरियड जवळजवळ 150 दिवसांचा आहे, तर त्या हिशोबाने प्लॅनिंग करा। खतरनाक रिपोर्ट येतो मित्रांनो। याची क्वालिटी सांगायची म्हटली तर वेचणीच अत्यंत सोपी। अजून जे मी स्वतः मजुरांकडून ऐकलंय ते म्हणजे एक जर गोणी भरली तर अक्षरशः उचलत नाही, म्हणजे एवढं जड बोंड येतं, एवढं वजनदार कापूस येतो। आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजनदार बोंड येतो, क्वालिटी येते। फक्त आणि फक्त याला जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे तो सगळ्यात जास्त की तुम्हाला त्याला खूप मेहनत आणि खूप निगा राखावी लागते। तुम्हाला फवारे चांगले करायचे, तुम्हाला औषधं चांगले वापरायचे। असंच तुम्ही टामटूम कराल तर हे रिपोर्ट देणार नाही, कारण की हे बागायती वाण आहे मित्रांनो। परत एकदा सांगतो, चॅनलला नवीन असाल तर फॉलो करा। आजसाठी एवढं। जय हिंद, जय महाराष्ट्र।